खाली बसायचं अनेक गावातील सर्वता भगिनी एक विनोदी पाहिजे बोलीवाडीचे राजकुमार आहे त्यांचे स्वागत आहे कारण संत यात्रा देव यात्रा विधू यात्रा चार यात्रा सांगितल्या सिद्धांचे गंभीर नामे पण सर्वात श्रेष्ठ जी यात्रा आहे सच्चिदानंद रूपाय शिवाय पूर्वी आम्ही सर्वांनी कीर्तन ऐकलं होतं तुम्हाला असं वाटलं अचानक आलं दुर्मिळ तुमच्यासाठी कीर्तनकार ज्याने आल्यावर एक शोक देऊन पाय पडा मला कशात देतो बाबा तुम्हाला मी द्यायचे ते आले गावकर ते एक शोक आहे हे छानातून 11 लोक पिकून आले तिकडचा जावयाला मार पडायचा चलो म्हणायचं मी मारपडची पोरी खरं तर तिला तर लोक मारली नाही पूर्ण तर मारले चोर आहे ते खरं झालं आज आमच्या बाबाजी गावकर यांचा 72वा जन्मदिवस बरोबर आहे ना या हे दोन्ही कार्य अभ्यास हे मूळचे आई वडील त्यांचे विषय संप्रदायातले आणि हा वाद सलामती एक मराठा रात मराठा माझ्या पुण्याच्या माणसांमध्ये त्याला बोलून घेतलं मी त्याला सोडलं नाही ओढलं नाही फॅट का नाही शर्ट का नाही आमची भरोशीची मूर्ती दिली त्याने जगद्गुरु भरोशीची मूर्ती उंचाईचा माग सगळेच माणसं पूजा केली गुरुमंत्र दिला सर्व केलं त्यासोबत हा कृष्ण गेला काळे मातांचा माणूस आहे माझ्याशी समाज कुठलाही म्हणत नाही मुस्लिम असो मराठा असो लिंगायत असो पुण्याच्या भागामध्ये फार भक्ती अंतकरणाची दृष्टी मंडळी आहे दरवर्षी ते स्वतःच्या खर्चाने येतात आणि दरवर्षी 11 लोक देतात असा चालूपणा करून देत होतो मला इकडे खिसा काढून केलं नाही मला बाबा जेव्हा केलं नाही तिने कपडा घेऊन पडला असं आम्हाला गेलं आम्हाला शेतात चाल मारायला वेळ मिळत नाही तुम्हाला विचार द्यायला वेळ मिळत नाही आणि आपलं पहिल्यापासून आदल्या दिवशीचं कीर्तन अतिशय जोरात होत गेलं त्याप्रमाणे यावर्षी झालं तुमच्यासोबत काय गेले गेला आणखी घेऊन तुम्ही काय आणि काय म्हणत पण हाती बाजूला कुणालाच ऐकलं नाही त्याला ती एक माणसा तो काय तात्पर्य असं या नवरात्रात वसंतजी सीतारामने सर्वांची नावं दररोज घेतली आणि आजचं कौतुक म्हणजे पत्रिकेमध्ये आपल्या आहे कोडेवाडी सहित इतर गावातून
पदयात्रेने पायी वाहनाने कोणते येणाऱ्या सर्वांचं स्वागत करण्याचं ते स्वागतही झालेलं आहे. आणि निवांत तुम्ही कीर्तन ऐकले. मौनी महाराज म्हणतो आम्ही तेवढी बरोबर नाही आपल्यासोबत येत करता रत्नागिरी म्हटलं मी की मठाच्या परंपरेमध्ये संख्याबळ नाही पण जे आहेत ते कुणाला तोडत नाही. ते भोजन असो कीर्तन असो तुम्ही असो त्यांची कीर्तन करण्याची शैली कशी असते पण दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडी भाषा ही वृत्ती नाही. कीर्तन करायला कीर्तन कसं करावं कसं घ्यावं हेच कळत नाही. हे 100 बरोबर गेलो आम्ही मुंबई सोबत होता हेच घ्या कसं घ्यावं लागतं खरं आहे ना. तेव्हा म्हणलं अशा हातावर ऐकून मला असतात त्या हातच ऐकलं योगा म्हणायचं हात त्या प्रिंटिंग मशीन मध्ये गेला 1-2 बोटावर करते दिवसाचा हवामान करू नये. आणि हे शिकण्यासाठी कीर्तन पूजा शिकण्यासाठी भजन पूजा करण्यासाठी सर्वच कार्यक्रम पण पूजा करून बाकी सगळे कार्यक्रम करू लागले लोक ही शोकांतिक आहे. बसा बाबा तुम्ही काय कसं बसा बसा परमंटचा भाग म्हटलं बसा त्याच्याने गेलो पांढरला बसावं तुम्हाला तू करायचं बघून आमच्याकडे बसा 2 तास थांबले बसा. ते महाराज भुजनराव पालमुशे होते नाही का ती कोणती ताई कीर्तन त्या तालुक्यात झालं तुळशीचं नाव जळकोट जळकोटून निघाली ते अजून भजन सुरू केलं तुम्हाला लक्षात असेल भजन सुरू केलं की नाही पण भजन सुरू केलं म्हणजे 1 तासभर लोक उभे होते पण कीर्तन संपल्यावर आम्ही बोलणार म्हणलं की सगळेच बोलून गेलो म्हणून आम्ही अचानक झाला बरोबर मला पाप लागली बस काय पाप मला लागली काय कारण काय निवडणुकीत पडला नव्हतं काय वाटत नाही विनाकारण पडल्यानंतर त्रास आहे आणि म्हणून मी पाहतोय गळ्यात हिस्टरी घातला तरी गुरुच्या पायाला लोक टेक होतो ते बिना अक्कल पाया पडून कुठून काढण्याचं आपल्याला माहिती गुरुकडनं प्रचार आहे ते बायकोच्या गळ्यात आठवतं बायकोच्या पाया पडत होते पण गुरुच्या पाया फक्त विना घेऊन पाया पडायचं नाही बायकोला कसं पाया पडलं विना घेताना देता बाळाला मला कळलं तुमच्या देखत मध्ये मला पाया पडायला हे काही अरे तुला विना घेऊन राहिली त्याचा पाय होता ते आलं पाया पडून देत सोपी गोष्ट आहे काही नाही झालं गुरु हे गुरु आहे पती पती आहे त्याचं स्मरण असणं गरजेचं आहे. सवय लागली लोकांना ते विण्याच्या पाया पडते कोणा कीर्तन करायच्या नंतर ते महाराज मी देऊळगावला होतो यावर्षी कळताना गेलो गणपती मंदिर आणि रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर कळत चढवला ते भूषण स्वामी आला तेव्हा ह्या गावात अमुकच्या महाराजांनी अच्युतरावांनी मी जे केलं ते कुणीच केलं नाही ते म्हणू जा ते पाटील आले
कोणते पानभुशीचे काय नाव त्याचं मनोहर पाटील ते आलं. मी तिथं बसलोय आणि त्याच्याकडे हात धरून दिलं. मी काय सांगतोय पुण्य करिता पाप जोडे तया लागी. अरे गुरु ज्या वेळेला उपस्थित आहेत त्यावेळेला कबीराच्या पुढे प्रश्न पडला. त्याला सांगायला कोणी नव्हतं. त्यामुळे गुरु गोविंद दोन खडे कापू लागू पाय. त्यांनी मनाने विचार केला बरी हरी गुरु सर्वात बलवान गुरु आहे का. त्यांनीच मला देव दाखवला आणि मग आम्हाला गुरुमुळे देवाची अनुभूती येते. गुरुजींनी सांगितलं सर्व संप्रदायात गुरुचं महत्व आहे. सांगताना सांगतील लोक. मी सांगितलं ना त्यांचा परम घनिष्ठ मित्र गांधी काय म्हणतात मोहम्मद गांधी. मी उत्पन्नाला गेलो असं म्हटलो. आमची गुरुभक्ती पण आहे. किसन गुरुची बायको गायत्री ती पाया पडली कीर्तन करता करता. अहो त्याला काढायचं मग शिव्या दिल्या. मला बोलू आलं मला काय केलं मग तुम्हाला कसं माहिती. मी अंतर नाही मारत नाही म्हणलं त्याच्या ऍक्शन रिॲक्शन करते म्हणलं. तसं आम्ही वेळोवेळा शिकवलं. जिथे मठात जातात तिथल्या महाराजांच्या पायावर डोकं टेकवा मग समाधी त्या मठात असले दैवत पुन्हा महाराजांचा नमस्कार. तुम्हाला कलेक्टरचं काही उदाहरण देतात. कलेक्टरला भेटायला जायचं बाहेर एक सेवक प्रश्न असतो. चिठ्ठी लिहून द्यावी लागते. आचरती घेतो. आमचा पिस्तुलाचा लायसनचा परवाना रिन्यू करायचा होता. माझ्याकडे पिस्तूल आहे फक्त एकदा दाखवलं मी. बाबांना नाव दुसऱ्याचं देऊ लागले होते. त्यावेळेला पेंटरला पाठवलं आणि सरळ बुद्धी स्वामीचं नाव दिलं. काही माणसं आले तर काय नाव दिलं. मी म्हणलं होतं दुसऱ्याकडे जात नाही तुझं आहे होती. मग कसं हे बघ म्हटलं पुढे तुम्ही येऊन तुझी होईल. ती बाई म्हणाली तुमचं वय आता 65च्या पुढे गेले आणि त्या माझ्या कुटुंबासाठी किंवा त्या बळी महाराजांसाठी तुम्ही आपली आपलीच आत्महत्या करून देता. आम्ही कसं करायचं देत नाही. मी का सांगलो तिला भेटायला जायचं तर बाहेर सेवक होता. त्याला अगोदर भेटणं भाग बाईची भेट एकदा झाली. पुन्हा बाहेर येताना तो सेवक दिसला. तसं देव तुम्हाला एकदा भेटतो पण गुरु दोनदा भेटतो. देवाकडे जाताना देवाची अनुभूती आल्यानंतर मग मात्र आपण कायम परिपक्व होतो. आणि गुरुजीने म्हणले ना गेल्या वर्षी ते मार्गाला सांगा बाबा तसं काही नाही. मी गुरुजीला विचारलं होतं की तुमचं कीर्तन आम्हाला निवांत ऐकू येत नाही. दसऱ्याच्या दिवशी आमच्या मागं भूत घाई असते आणि म्हणून तुमचं कीर्तन आज आम्हाला आवश्यक आहे. प्रतिभा संपन्न आहात तुम्ही आणि म्हणून जेवढे कीर्तनकार या मठाचे शिष्य त्यांनी एका ठिकाणी बैठक घेणं गरजेचं आहे आणि सुधारणा गरजेची आहे. निवड लोक म्हणतात तसं नाही. भारतीय संप्रदायात अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र त्या पद्धतीवरती कपिलाधार पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो शिवराजा सुपात्र. ठीक आहे त्या आठवणीचा मान पुण्यराशी नमस्कार माझा. हा त्या मनमताची म्हणतच नाही. सद्गुरु मनमताची म्हणाले लोक. सद्गुरु म्हणजे पाठ्यक्रम आणि संत म्हणजे पाठ्यपुस्तक. तुमच्या शब्दात पाठ्यपुस्तक म्हणजे
10 कविता 20 धडे आणि पाठ्यक्रम म्हणजे 3 कविता वगळल्या, 5 धडे वगळले, 15 धडे आणि 7 कविता हा झाला पाठ्यक्रम. त्याप्रमाणे गुरु हा पाठ्यक्रम आहे. काय वगळायचं ते वगळलेलं असतं, परिपूर्णपणे ते घ्यावं लागतं. त्याचं नाव आहे गुरुत्व. आणि गुरुत्वामध्ये नित्यता आहे. आता भजन बोलता म्हणजे की बुद्धी स्वामींनी नंदुर्डेश्वराची सेवा केली, ह्या नाही त्यांची नाही केली, तत्कालीन नंदिकेश्वराची केली. तसं कवाड्याचे नंदी महाराज त्यांनी पण तत्कालीन म्हणजे माझ्या अगोदरच्या नंदिकेश्वराची सेवा केली. वीरेशाप्पांनी माझ्या अगोदरचे नंदिकेश्वर महाराज झाले, त्यांची सेवा केली. त्यांना पाण्यावरून तरंगून जाण्याची विद्या भक्तिभावाने गुरुकृपेने प्राप्त झाली. नंदी महाराज पाय तुझी गुरु आहे माझी देवपूजा शिवपूजा याच्या पलीकडे काहीच येत नव्हतं. तो तुमच्या पुस्तकात म्हटलं इकडं सगळंच नाव आहे बोरीमध्ये लिंगायत कपूर आहे जन्म आहे. आणि मी तर मला लिंगायत जन्म मानतच नाही. कोणीतरी मला म्हणलं हो ते वाण्याच्या माणसांच्या माझी पोरगी बरं झालं काय करायचं. जन्म कोणाला म्हणावं, गुरु कोणाला म्हणावं, आचार्य कोणाला म्हणावं. म्हणून स्वामी काय म्हणतात ते ओळखून ओरियन जन्मवंशी आम्ही वीरशैव जंगम आम्हा पुढे नाही कोणी उत्तम. आम्ही जाणू म्हणती लिंगवर्म त्याची पद्धत. आणि पुन्हा पहिली त्याच्या अगोदरची मुली मी आचार्य महागण आमचे पुढे आहे कोण बाह्य क्रियाक्रमाचा अभिमान त्याची पद्धत. मी जगद्गुरु आहे म्हणणार एखादा, मी शिवाचार्य म्हणून अहंकार झाला, जन्म म्हणून अहंकार झाला, सर्वांनाच बंधनकारक आहे. तुम्ही अहंकार सोडून द्या. आणि म्हणून पुन्हा सांगतो हे डोक्यातनं काढून टाका. आम्ही वाणी कोणी म्हणते पण ते काय पंचम लिंगायत सिलवंत दीक्षवंत राशीवंत हे बदलूच होतं बाहेर. म्हणून मी पूर्वी दिला नाही सिलवंत. अरे बाबा हे भेद कशामुळे झाले याचा विचार कर. पहिल्या जगद्गुरू रेणुकाचार्यांनी दीक्षा दिली, बळ लावून दिली. तसा कलियुगातला अगस्ती महर्षी म्हणजे आमचा आम्ही ठोके यानं दीक्षा मागितली नाही आम्हाला, त्याला बळच दीक्षा दिली आहे. पण एवढा अभ्यास केला विषय धर्माच्या तत्वज्ञानाचा खूप खूप आम्हाला एखादं मंत्रालय दाखवलं माहिती अधिकार त्याला बरोबर त्याचे स्फूर्ती आणले आणि ठरवलं आबू हातमीला कुठं मानायचं नाही मागायचं. कुठं बातमी किती झडकी पण ती आबू हातमीच्या विचारात नाही. कशामुळं तर आमच्या गावातल्या एका माणसानं माझ्या विरोधात माहिती अधिकारात नित्यानंद स्वामी आणि नंदिकेश्वर हे 2 नावं घेऊन हा माणूस शासनाची कोट्यावधीची लुबाडणूक करतोय असं प्रकरण होतं. खालून वरतून गेलं जे भोळे भक्त आहेत त्यांना म्हणाले तुम्ही तुला पाया पडता याचे वगैरे कपडे उतर लक्ष राहिला नवाचा पण समजावून सांगितलं काही जमलं नाही. तिथे गेल्यानंतर शिफारस मुंबईच्या आमदाराची ना आमच्या कुठेची नव्हती ना आमच्या नंदामामाची नव्हती त्या काळातल्या. मग आम्ही म्हणलं की धर्मात काही करते इथला महाराज कुठेही बोलले जाते, गुरु कुठलाही असला तर त्याला सोडून देऊन कोणालाही बोलित हे जमतंय. पण राजकारणामध्ये तुम्हाला जर काही पाहिजे असेल ना तर त्या भागातल्या आमदार खासदाराकडूनच तुम्हाला तुमचं काम करून घ्यावं लागते. हा 90% दंडक आहे.
याच्या पुढे मग विधान परिषद असेल तर तो करू शकतो, राज्यसभेचा असेल खासदार तोही करू शकतो. पण प्राय सर्वसामान्य त्या भागातल्या आमदाराचं महत्व आहे. आम्ही म्हणजे आमच्याकडचा आमदार काही जीवन थळती नाही म्हणतो. आहे म्हणजे मग आहे तर त्याला शिकवण करायला महाराज बदमाश आहे म्हणून तू करणारा कोण म्हणतो. आमचे याचे महाराज कुठले सारंगवाडीचे प्रभुलिंग शिवाचार्य त्यांच्या आयुष्यात सर्व दाखल झाला. तेवढे महाराजांचं कसं करा तुला घाबरू नका, मी ऐन वेळा सांगतो, वकील लावून ठेवा. तो प्रस्ताव गेला कलेक्टरकडे, तिथं मान्य झाला, जमा झाला, मान्य झाला. पण तुमचं काय म्हणणं आहे विचारलं होतं ना. आम्ही सांगितलं सांगा महाराजांना मला जनतेला निवडून दिले आणि जनतेला विश्वास आला होता तेव्हा मी घरी झालं. तसं तुम्ही महादेवाचे निष्ठावंत शिष्य आहात. देवळातल्या नाही, गळ्यातल्या शिवलिंगाची शून्य स्वरूपाची त्याची पूजा कधी टाळू नका. इतर तर किती फिरलात तरी उपयोग नाही, नाही फिरला तरी काही टेन्शन नाही. अजून एक उदाहरण सांगतो. स्त्री आहे एखादी, सासऱ्याचं नाही ऐकलं, सासूचं नाही ऐकलं, देराचं नाही ऐकलं, भागाचं नाही ऐकलं, नणंदबाईचं नाही ऐकलं तरी चालेल. पण तिने नवऱ्याचं नाही ऐकलं, गावातल्या सगळ्या लोकांचं ऐकलं काय नवरा टिकून गेलाय. मग स्त्रीने गावाचं ऐकण्यापेक्षा नवऱ्याचं ऐकणं जसं महत्वाचं आहे त्याप्रमाणे या मानवी जन्मात या नरदेहात या भक्तांनी शिष्यांनी देवापेक्षाही गुरुचं महत्व लक्षात घेतल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो. शून्य स्वरूपाची पूजा आहे. त्याच्यामुळे बोलावलं समोरून नसल्यामुळे झालं आपलं तर चापण करायचं, लोक जायचे आणि कचऱ्याचे कपडे त्याच्यामुळे लोक आम्ही सांगते महाराष्ट्र काय खात नाही. आता एक ऍक्शन दिली की तू कसं कसं म्हणते त्यांचं भांडण लागते. असो येण्याप्रमाणे गुरुजींनी घेतलेला अभंग त्याकडे आपण बोलूया. थोडक्यात माझ्या मनाला जो काळा पाहावया संतोषा, माझ्या मनाला चढा लावू द्या कोणता की मी माझ्या डोळ्यांनी दुसरं कोणाला पाहण्याच्या ऐवजी संतांना पाहावं. आणि याच्याबद्दल उदाहरण सूरदास तुळशीदासांनी तुलसी मानस चरित्र लिहिलं, ग्रंथ लिहिला. सूरदास त्याचे डोळे लई आपापले होते. स्त्रियाकडे पाहिजे मला विचार द्यायचे वगैरे वगैरे. त्यानं रागाला काय केलं, डोळ्यामध्ये गजरा टाकून घेतल्या. कोणाकोणाच्या हाताने त्या औरंग्यानं संभाजीराजांची हात केली. महाराणा प्रतापांचे श्रवण गती बाणामध्ये परिपूर्ण होते. मुस्लिमाच्या राजाने त्यांना त्यांच्या जातीच्या लोकांना फोडून कैद केलं, बंदी केलं आणि तो मारणार. त्याला काय इच्छा नाही, काही शेवटची इच्छा माझी की तुम्ही आवाज द्यावा तुमच्या बाजूनं मी बाण मारणार. तो राजा बसलेला आहे, मुस्लिम राजा. आवाज दिल्याबरोबर डोळे काढलेल्या महाराणा प्रतापांनी तेवढ्या वाईट शारीरिक अवस्थेमध्ये दुःखामध्ये बरोबर बाण सोडला आणि त्या बादशाहाचा वध केला. आणि लगेच जवळच्या आपल्या सैनिकाला सांगितलं होतं मी बाण सोडला, मारल्याबरोबर मला त्याच्या हातानं मारायचं नाही, पटकन बाण मारून मला मारू. आता मारणं माहिती आहे राजाला,
पण राजाची आज्ञा त्या सैनिकानं ताबडतोब महाराणा प्रतापाला सुद्धा मारलं. बाजी प्रभू देशपांडे किती उदाहरण आहे तुम्हाला. शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे रयतेचं राज्य, लोकराज्य. तशाप्रमाणे आपल्या पीठामध्ये 12व्या शतकामध्ये त्या ठिकाणी जंगमपणा लिंगायतपणा याचा भेद संपवलेला आहे. म्हणून आपली पालखी निघताना घोषणा आहे खऱ्या अर्थानं माहित नाही बारच्याला उज्जैनी मठकांत म्हणजे मठाच्या आत लाशील क्षेत्र श्री जगद्गुरु नंदिकेश्वर नंदिकेश्वर शिवाचार्य भोवरा आणि पाठीमागचं लोक म्हणतात भक्त सिंहाचं मठकांत म्हणजे भक्ताचं सिंहाचं नाही, गुरुचं सिंहाचं नाही. लाशील क्षेत्र श्री जगद्गुरु बुद्धिस्वामी भोवरा म्हणजे बुद्धिस्वामी हा भक्तातून आहे आणि नंदिकेश्वर गुरुमधून आहे. या दोघांचा समन्वय आजही काढलं होतं आमच्या भुजंगरावांनी. युद्धनिमित्त नाही तिकडं करायचं. मी म्हणतो बाबा एवढं सामान जे भिजतंय फुकटमध्ये दिलेलं सामान आहे त्याची काळजी जास्त करावी लागते. किराया घेतला तर मी रामच झोपत असतो, पण पाऊस असा सुरू झाला चौकडं पाणी झालं त्या मशीनमध्ये पाणी गेलं तर बिचाराचं भक्ती मार्गातल्या गरीब माणसाचं नुकसान हे तो भरून घेणार नाही. अशा अवस्थेमध्ये म्हणून भुजंगरावालाही परेशान केलं. रात्रभर झोपलोच नाही आम्ही, सर्व मशीनकडे लावली आहे म्हणून माझ्याकडे काढणं शक्य नाही. वातावरण इकडून तिकडे राहणं त्याला विचारलं. मी स्वतः गेलो सुभाषकडे, महाराज काही म्हणा मला हे होत नाही बाकी काहीच नाही. तर तो बाहेर मिळालेला आहे. आणि मग दुसरी एक महत्वाची गोष्ट तिथं गेले प्रभू सद्गुरू डॉक्टर नंदिकेश्वर काशीश्वर शिवाचार्य महास्वामीजी गुरु गौरव महोत्सव श्री जगद्गुरु मरणसिद्ध कंसात मळीसिद्ध फलसिद्ध. मळीसिद्ध त्यांचं नाव आहे, फलसिद्ध त्यांचं नाव आहे. आमच्या इथल्या मरणसिद्धाचं सद्धर्मपीठ हे नाव आहे मूळचं. आता अलीकडे लोकांनी प्रश्न आल्यानंतर बुद्धिस्वामी मठ एवढं दिलं, पण तिथेही सुद्धा श्री जगद्गुरु बुद्धिस्वामी ब्रह्ममठ संस्थान ब्रह्ममठ याच्यामुळं 364 शाखांमध्ये या मठाची असल्याबद्दलची पूर्ण नोंद आहे. मध्य प्रदेश त्या काळात भाषा तंत्रज्ञान नव्हती. जम्मूद्वीपात पश्चिम महाराष्ट्र कर्नाटकात गेले तुम्ही नंदिकेश्वर नावाने ओळखतात. तिकडे नंदिकेश्वरला ओळखू येत नाही, पण तुम्ही नंदिकेश्वरला ते तुम्हाला ओळखू येत नाही इकडं. अशी अवस्था घेऊन आता दोन्ही नावं ते एकच आहे. तर आमचा केरळचा पोरगा वकील झाला शिवा, त्याचं नाव नारायण. शिवा लोकांमध्ये आहे, नारायण रेकॉर्डवर आहे. तसं तुम्ही लक्षात घ्या, या नंदिकेश्वराला नंदुलेश्वर नाव का आलं? ज्यावेळेला उत्तराधिकार दिला जगद्गुरूंचा मरणसिद्धांनी 60व्या जगद्गुरूंनी त्यावेळेला सोबत नेलं आणि विजयादशमीचा कार्यक्रम इकडे कोणीच नाही. लोकांनी मनातून इच्छा प्रकट केली, हाक मारली. आमपुत्र महाराजांनी व्यक्त्यालय लेखानाचं पुस्तक लिहिलंय, ते वाचा तुम्ही. त्याच्यात इथल्या मठाविषयी यांच्या नंदिकेश्वराच्या अवतरणेविषयी लिहिलं आहे. कैलासाहून मूर्ती अवतरणेचा उल्लेख केला. अगोदर कैलासाहून मूर्ती अवतरली आणि मग कैलासाहून मूर्ती उतरली. का अवतरली होती उत्तराधिकार देण्यापूर्वी आणि उतरली हा विजयादशमीचा कार्यक्रम लक्षातच नाही. तर इथं पालखी 3 पालख्या होत्या, एक चराधिकारी, एक स्थिराधिकारी आणि एक पट्टाधिकारी. चराधिकारी येण्यामध्ये आणि पट्टाधिकारी शेवटी घोड्यावर, स्थिराधिकारी पालखीमध्ये. घोड्यावरती का अधिकार मोठा आणि चाणक्य
चंद्रगुप्तांचा खरा रक्षक होता. त्याने कधी आपल्यासाठी कुठलंही संरक्षण घेतलं नाही. तसंही पट्टाधिकारी मोस्ट होते ते घोड्यावर जायचे, चालतं फिरतं मागं पुढे येणं झालं म्हणून. आणि अशा महान परंपरेतल्या मठाचे आपण शिष्य आहात. अहो साईबाबांच्या पंजाबराव ढकानी 2 तारखेपर्यंत काही जरी केलं तुम्ही तर पाऊस थांबणारच नाही. पण थांबला गेला तो, मी म्हणतो तुमच्या भक्ती म्हणून 28 तारखेला थांबला. एवढं परेशान केलं आणि उद्या येतो का थांबतोय ते जेवायला नाही तुम्हाला नाही आपलं काय नाही. तयारी केली आपण पण 5 मिनिटात सर्व काही बदलू शकते. आणि म्हणून ते बदलू नये अशी प्रार्थना त्या ईश्वराच्या गुरुच्या चरणी करून आपण आपलं जीवन पावन करून घ्यावं अशा प्रकारे सांगून आता परत राहिलेला आपल्या भगवानाचा भावार्थ पाहत असताना काय म्हणे पहिल्यांदा बाबा आणखी नाही म्हणतात नलगे संसार घडवण काही म्हणतात म्हणतो अहो तो रुपावली म्हणतात धन्य धन्य गुरु मारे सगळेजण म्हणतात आज देखील पाय देखील म्हणजे मी तुमचे पाय पाहिले आणि तुम्ही धन्य झाला असा अर्थ होतो. पण तसं नाही ते व्याकरणाच्या अनुषंगानं असं आहे धन्य धन्य गुरु महादेव आज दाखविले पाय. म्हणजे मला गरज नव्हती, मी हरामखोर होतो, मला तुमच्याशी काही घेणं नव्हतं, तरी तुम्ही बळ आले, माझ्या कपाळाला पाय लावले, माझा उद्धार केला आणि आशातून मग त्या संतांच्या मनात भावना निर्माण झाल्यामुळं त्यांनी तो अभंग लिहिला. बळबळ गुरु मागे लागल्यामुळं धन्य धन्य गुरु म्हणजे आज दाखवली पाय. तसा आम्हाला कळत नाही शब्दाचा तो अर्थ जसा आम्हाला कळतच नाही. तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगून गेले वेदाचा तो अर्थ आम्हाला सांगून गेले. बाकीच्यांनी फार व्हावा भले तरी देऊ काशीची लंगोटी म्हणले लंगोटी आपल्या अंगावर काहीच नसलं भला जर भेटला ते फेडून देऊ म्हणले. मागं पद्मात भेटलं ना तर काशीने घडल्याशिवाय राहणार नाही. हे संतांचं कार्य आहे. आणि का ते निमले वाकाय करणार ते निमले वाकाय करणार ते निमले मी मोकळलो हो पण ते असतं त्यांना माहिती नसेल तर ते म्हणत असतील. म्हणून जीवनामध्ये तपस्वी व्हा, यशस्वी व्हा, आयुष्यवंत व्हा, निर्भीड व्हा. लिहू नका काय माहिती गरज आहे. अरे महाराज मठाचा काही समजत आहे का. कुठे जन्मलो मी, कुणीकडे आलो, लोकांनी लहानपणी किती भीती दाखवली, मी काही भिलो नाही कधी. तर का तर काय आम्ही बाबुल्याच्या सूत्र धोरी तुझी हाती जैसे नाते विषयी देवा तसे नातू सकाश. या पावसाळ्यात त्यामुळे पुढे वळते सगळेच कीर्तन पण त्याची सोय नाही. कुठं डास भरपूर वाढलेले, डास एवढे चावले माणसाला खायच्या मागे आणि ज्याचं ओ क्वालिटी होत आहे ना त्याची तर काही सर्विस नाही, त्याची तर सर्विस नाही. आणि म्हणून आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक या त्रिविध तापातून आम्हाला पुढे जायचं आहे. सर्व साथ सोडतो म्हणतात एक एक इंद्रिय मारतात मरण एकदम येत नाही. जर इंद्रिय म्हणत नसतील तर म्हातारपणी संसार झाला असता ना, होत नाही ना. त्याचं कारण इंद्रियाने तो नेलेला आहे. फक्त धनंजय नावाचा पंचप्राणातील एक वायू शेवटपर्यंत राहतो. शरीर फुटल्यानंतर तो जातो, शरीर फुगवतो. आणि म्हणून आपण
आपल्या हाती जे इष्टलिंग प्रदान करण्यात आलेलं आहे त्याची पूजा केल्यानंतर तुम्हाला देवळातल्या महादेवाची पूजा करण्याची गरज नाही. देवळात खूप गर्दी होती. दापात मराठीच्या बाहेर वाढण्याचं त्यांचं भांडण झालं. बेल पाल करायची स्पीच करायची याच्यावर मला मी जाता विचारलं पाण्याच्या बहिणीला जवळ वाटते ना म्हणलं बाई तू पालताय म्हणून सोयीचाय म्हणून नीट घालला नाही. हे देव ज्याच्याकडे देव नाही त्यांच्यासाठी पण पुन्हा तुम्हाला सांगतो इष्टलिंगावर किंवा कुठल्याही देवावर बिल्वपत्र समर्पण करत असताना ते येतो पण तो थोडा वेळ दुपारी आम्ही पालखी ठेवतो असं म्हणतो पूजेला. देठ खाली असते तर झाडावरती अशी उलटी लटकते. नारळ हे देठ वरती असते म्हणून देवापुढे शेती करतो आम्ही. माणसाचा जन्म म्हणजे अगोदर मुंडकं बाहेर येते आणि म्हणून शेती ठेवून त्या मुंडक्याला महत्व आहे. काही पायाला जन्मतात काही धन पायालाही असतात. काही नंतर मला पाणी दिसायला असं भडभड व्हायले काय काय करा. पण भक्तीवरती लागला तुझे बोगळे तर मला बोल कुठं तुला काय वाटत पाणी लागलं आला बाबा माझ्याकडे मला पाणी लागलं. मी मग तिसऱ्या दिवशी पाणी निवडलं बघतो आता पाणी हातच नाही. तुमच्या भक्तीमुळं हे बदल होऊ शकतात. तुम्ही अहो तुकाराम महाराजांकडे म्हणतात देव आमचा ऋणी आम्ही त्याचे सावकार अभंग आहे त्याचे. वीरशे संप्रदायात तेवढं तोंड घातलेलं आहे. भुजगावाने सांगितलं देव आमचा ऋणी आम्ही त्याचे सावकार असं तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला. त्याबद्दल मी थोडं माझ्या कामापुरतं घेतलं. त्यांनी सांगितलं शंकर आमचा ऋणी आमचा शंकर आम्ही त्याचे सावकार. तसं देव तुमच्या मुठीत आहे. बरोबर डोळे ठेवून झोपायची कला तुला अवगत झाली त्याबद्दल अभिनंदन तुझं. जास्त जेवण झाल्यानंतर जास्त ऐकायला मिळाल्यानंतर आम्ही काय 9 दिवसात रात्र दिवस झालेच नाही काहीच नाही. आता 5 महिन्याला उतरलं सत्ता आणि म्हणून तुम्हाला सर्वांचा वेळ घेतला. मी बोलता बोलता बराच वेळ बोललो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. थोडा त्रास झाला असेल त्याबद्दल क्षमा मागतो. पण एक लक्षात घ्या की गाव फिरून आला झोप कुठेही घेता येईल ठीक आहे. याच्यात झोपायचे सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्हाला उठून जाईल. 8 वाजता जेव्हा फराळ काय होईल तर पटकन आलो झटकन पूजा आणि खटकन फराळ पाणी पाहू काय होतं अशा प्रमाणे. आणि जर आला पौर्णिमाचं शिष्यमंडळ अभिनंदन पाहत आहे त्याच्यामुळे काय होता एवढ्या पावसामध्ये त्यांनी येते की नाही वाटलं नव्हतं. सहज मला त्यांच्या गावात देवबाची मुलगी दिली होती. तिथे लिंग बांधायला गेलो मी. सर्वांनी देणगी दिली. देणगी वहीमध्ये नोंद केली. 30-35,000 रुपये झाले वर्षी. काही भरपूर पैसे भरपूर खर्च या वर्षी जरी नसला ते एक वर्षी बँडवाले चालले मनाला चालले 1.5 लाख खर्च होता त्यांचा. 4-5 गाड्या ढोल फुटले किती आणि माणसं बघायला लागली त्या पोरीच्या उडी करत वाजवण्यापेक्षा चांगलं दम मारायचं किती बघत बसलो. त्याच्याशी पालखी केले 90% लोक तिकडच. आणि म्हणून यावर्षी कळमनुरी महाराज त्यांनी जे विद्यार्थ्यांना शिकवले त्यांना घेऊन येते. गिरके महाराज साकूरचे त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवले ते येते. त्याचबरोबर मुख्यचे महाराज त्यांनी येऊ लागले. सरपंच ते येऊ लागले. सारंगवाडीचे प्रभूनी शिवाचार्य
ज्या ठिकाणी आमच्या श्रावण महिन्यात ते लंकन बापू ते येत आहेत आणि उत्तरेश्वर आदी मंदिरचे मंत्रया शंकर आहे असे 5 जण तुम्हाला दर्शन देण्यासाठी येत आहेत. त्यामुळं आज दाखविले पाय ही उक्ती सत्य आहे एवढंच सांगून मी माझ्या आशीर्वचनात त्या ठिकाणी पूर्णविराम देतो. श्रीमद्गुरुदेश्वर शिवाचार्य महाराज की जय. श्रीमद्गुरुमूर्ती स्वामी महाराज की जय.